तर ही दृश्य आपण बघतोय, आज राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा होतोय आणि ही दृश्य आहे हुतात्मा चौकातली। या ठिकाणी राज ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे। हुतात्म्यांना राज ठाकरे आता अभिवादन करतील। तर महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रभरातच विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हुतात्मा स्मारकावर देखील नेते हजेरी लावतात। राज ठाकरेंनी आता या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावलेली आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतो। 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून आज राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि हुतात्मा चौकातून ही थेट दृश्य आहे। राज ठाकरे हुतात्म्यांना अभिवादन करताय, फुलं उधळून राज ठाकरेंनी या ठिकाणी अभिवादन केलंय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय। अनिता, महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त आज मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे हे या ठिकाणी हुतात्म्यांना स्मारकांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत भाजपाचे जे मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार आहेत, उत्तर मध्य मुंबईचे जे भाजपाचे जे उमेदवार आहेत उज्ज्वल निकम आहेत, त्यानंतर मनसेचे पदाधिकारी नितीश सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे हे सर्वजणांनी येऊन आता अभिवादन करत आहेत। सकाळी जे आहेत 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकांना अभिवादन केलेलं होतं। त्यानंतर मध्यरात्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अभिवादन केलेलं होतं आणि स्मारकाला या ठिकाणी येऊन जवळपास मनसेचे सर्व पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी ते सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। प्रणिता, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। तर आपण ही थेट दृश्य पाहतो हुतात्मा चौकातली। या ठिकाणी राज ठाकरेंबरोबर इतर नेते देखील उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे। तर महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिवस आणि त्यानिमित्तानेच या ठिकाणी नेते हुतात्मा चौकात अभिवादन करताना आपण पाहतोय। अमित ठाकरे यांनी या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। बाळा नांदगावकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे। राज ठाकरेंनी स्मारकास अभिवादन केलेलं आहे। त्यासोबतच इतर नेत्यांकडून देखील आता हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात येत आहे। हे थेट दृश्य हुतात्मा चौकातली। उज्ज्वल निकम देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर वेगवेगळ्या नेत्यांकडून या ठिकाणी हुतात्मा चौकात अभिवादन करताना आपण पाहत आहोत। नितीन सरदेसाई या ठिकाणी उपस्थित आहे, बाळा नांदगावकर, राज ठाकरे यांच्यासह उज्ज्वल निकम, अभिजित पानसे देखील उपस्थित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। तर वेगवेगळ्या नेत्यांकडून हुतात्मा चौकात या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे। आज महाराष्ट्र दिन आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य आहे। राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यानंतर त्यांनी हुतात्मा चौकास अभिवादन देखील केलेलं आहे। तर पुष्पहात राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाला अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत इतर नेते उपस्थित आहे, त्यांनी देखील या ठिकाणी हुतात्मा चौकात अभिवादन केलेलं आहे। राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। त्यानिमित्तानं हुतात्मा चौकात देखील मोठ्या प्रमाणे तयारी करण्यात आलेली आहे। पुन्हा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी विजय यांच्याकडे। विजय। या ठिकाणी येऊन त्यांनी स्मारकांना अभिवादन केलेलं आहे आणि या अभिवादन करून कामगार दिनांच्या त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, या ठिकाणी स्वतः भाजपाचे जे मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार हे सुद्धा आहेत, बाळा नांदगावकर आहेत आणि हे सर्वजणांनी येऊन स्मारकामध्ये अभिवादन करून अभिवादन केलेलं आहे। या अभिवादनामध्ये जे मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यांच्यासोबत स्वतः त्यांच्या अमित ठाकरे सुद्धा स्वतः त्यांच्यासोबत होते। अमित ठाकरेंनी सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। भाजपाचे उत्तर मुंबईचे जे उमेदवार आहेत उज्ज्वल निकम हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी सर्वांनी येऊन या ठिकाणी अभिवादन करून आता स्वतः राज ठाकरे हे निघालेले आहेत। राज ठाकरे यांनी अभिवादन करून त्यांच्या ते इथून आता निघण्याच्या तयारीमध्ये आहेत। आपण बघू शकता दृश्यामध्ये की सर्व आपल्या मनसे पदाधिकाऱ्यासह राज ठाकरे या ठिकाणी येऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे। नक्कीच विजय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहत। हुतात्मा चौकामध्ये आता राज ठाकरे जे आहेत ते काही वेळापूर्वी पोहोचलेत
मनसेचे नेते पदाधिकारी सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहेत. अमित ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. महायुतीला मनसेनं पाठिंबा दिलेला आहे आणि काही वेळापूर्वीची दृश्य ज्या वेळेला हुतात्मा चौकामध्ये राज ठाकरे हे नेते पदाधिकारी यांच्यासोबत आलेले होते आणि त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं. आशिष शेलार सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या दृश्यांमध्ये राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. राज ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि आताची ही लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी आहे. कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. राज ठाकरेंसोबत मनसे पदाधिकारी हुतात्मा चौकामध्ये पोहोचले आणि हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी दिलाय. राज ठाकरे आता माध्यमांशी काही बोलणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. राज ठाकरे आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता मनसे पदाधिकारी यांच्यासोबत ते या ठिकाणाहून रवाना होतील. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकामध्ये येत हुतात्म्यांना अभिवादन केलं, आदरांजली वाहिली आणि आता काही वेळापूर्वीचे दृश्य राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आले होते.